आपण बघा मागच्या ज्या व्हिडिओ होती त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, हे जे प्लंबर ब्लॉकची असेंब्ली त्याचं बॉडी पार्ट ड्रॉ केला होता आणि त्याचं डिटेलिंग पण बघितलं होतं. आता आपल्याला ही जी टॉपची कॅप दिसते, या कॅपचं काय करायचं आहे, 3D मॉडेल बनवायचं, नंतर डिटेलिंग करायचं. बघा इथं कॅपचं डिटेल दिलेलं आहे, किंवा इथं NX मध्ये पण बघा, इथं पण डिटेलिंग केलेलं आहे. ही काय कॅप, ते कॅपचं आपल्याला आता नवीन मॉडेल बनवायचं. परत एकदा न्यू फाईल, मॉडेल, इथं नाव द्यायचं त्याला कॅप. आणि इथं बघा मी ऑलरेडी फोल्डर सिलेक्ट केलेले, तुम्ही फोल्डर पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं ते इथं मिलीमीटर आणि ओकेवरती क्लिक करायचं. सगळ्यात पहिले बघा इथं मी बॅकग्राऊंड व्हाईट करतो, कारण की तुम्हाला क्लिअरली दिसावं म्हणून. नाहीतर अदरवाईज व्हाईट बॅकग्राऊंडने डोळ्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे जो ॲज इट इज बॅकग्राऊंड आहे सॉफ्टवेअर डिफॉल्ट तोच ठेवायचा, चेंज नाही करायचा. मग स्केच काढायचं. बघा आता आपण कोणता प्लेन सिलेक्ट करणार आहे, तर हा प्लेन सिलेक्ट करायचा. नंतर नेक्स्ट बघा इथं किती दिलेलं आहे, रेडियस 24. मग एक 24 रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करायचं. आता डायमीटर 24 म्हणजे रेडियस 24 म्हणजे डायमीटर 48 राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे जे डिस्टन्स दिलं आहे ते किती, 8 mm दिलं आहे. मग इथं 8 mm वरती एक लाईन ड्रॉ करायची हॉरिझॉन्टल, डिस्टन्स द्यायचं 8. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं. बघा याच्यावरती आपण हा टच केला, नंतर कन्स्टंट यूज केलं. हे 56 आहे बघा, म्हणजे ह्याच्यापासून किती येईल ते 56च्या हाफ, की 6/2 करायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा वर्टिकल 16. मग इथून काय करायचं, वर्टिकल 16 ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं आपल्याला आर किती दिलेलं आहे, 54 दिलं आहे. म्हणजे सेंटरपासून डिस्टन्स किती येणार आहे, 54. तर मग इकडं अंदाजे लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर डायमेन्शनवरती क्लिक करायचं. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स द्यायचं किती, ते 54च्या हाफ, 54 कारण रेडियसच 54 दिलेलं आहे. नेक्स्ट बघा आता वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये इथं दिलेलं आहे 12 आणि इथं 12. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा हा जो वरचा जो रेडियस आहे तो इथं दिलेला नाही, तो असेंब्ली ड्रॉइंगमध्ये दिलेला आहे. बघा किती, तो 48 रेडियस, बरोबर. ठीक आहे. मग बघा आता इथं हा डायमीटर 48 होता आणि तिथं रेडियस 48 दिलेलं आहे. आणि त्याचं इनिशियल डायमीटर किती होता, मग 24 होता. रेडियस किती होता, 24. ठीक आहे. मग परत एक सर्कल घ्यायचं आणि 48 × 2 करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं बघा, जर तुम्ही टॉप व्ह्यूमध्ये जर बघितलं इथं, तर हा आणि हा एका सेम पोझिशनला आहे इथं या पॉईंटला, बरोबर. इथे काय आहे, सेम पॉईंटला आहे. म्हणून काय करायचं, इथं जायचं. बघा पहिले हे जे ना एवढं मिरर करून घ्या, या साईडला लाईन सिलेक्ट करायच्या, 2 3 नंतर 4 5 6 आणि यांना काय करायचं, मिरर करायचं. मिरर कमांड कुठं असते, इथं बघा मिरर, आणि सेंटर लाईन हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा, अप्लाय करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं बघा हे आणि हे एकाच लाईनवरती दिसतंय, बरोबर दिसतं की नाही. मग इथं काय करायचं, त्याला एक्सटेंड करायचं.
बघा ते मिरर असल्यामुळे ऑटोमॅटिक एक्सटेंड झालं इकडच्या साईडला पण. आणि हे सगळं ट्रिम करायचं. बघा हे काय झालं, टॉपची की अपडेट झाली. यांना हे डायमेन्शन चेंज करा. चेंज म्हणजेच त्याला रेडियलमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. नंतर याला पण रेडियलमध्ये कन्वर्ट करायचं. रेडियलमध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे. आता याला काय करायचं, फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर ना याला एक्सक्लूड करायचं. आता इथं रिजन बाउंड्री करून सिलेक्ट करायचं, म्हणजे आपल्याला ते एक एक सिलेक्ट करायची गरज नाही. एकदा परत कॅन्सल करू रिजन बाउंड्री. ठीक आहे. आता बघा याला आपण त्या डायरेक्शन तिकडच्या बाजूला हे करू, किंवा तुम्ही सिमेट्रिक पण करू शकता. आता हे किती दिलेलं आहे 46, हे टाकायचं 46 आणि ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता याला या गॅपमध्ये काय काय आहे बघा, अजून कोणते फीचर राहिले. हे सेंटरचे होल राहिले बघा, हे सेंटरचे होल जे दिलेले. त्याच्यानंतर ना या होलमधलं डिस्टन्स सेंटर टू सेंटर डिस्टन्स 48 हे दिलेलं आहे 78. आता काय करायचं, स्केच हा प्लेन सिलेक्ट करायचा, ओके करायचं. बघा आता इथं काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं. त्याचं डायमीटर दिलेलं आहे बघा, इथं किती दिलं आहे R8 म्हणजे 16 डायमीटर आहे. ठीक आहे, 16. त्याच्यानंतर परत एक सर्कल आहे, त्याचा R15 आहे बघा, इथं दिलेलं आहे R15. त्याच पोझिशनला काय करायचं आहे, 15चं पण ड्रॉ करायचं. R15 म्हणलं मग त्याचं डायमीटर 30 येणार. ठीक आहे. आता बघा याला काय करायचं, सेंट्रलाइज करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा इथून याचं डिस्टन्स दिलेलं आहे 78च्या हाफ. 78/2 करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम यांना काय करायचं, मिरर करायचं, कारण की दोन्ही बाजूला आहे. इथं मिरर सेंटर लाईन सिलेक्ट करायची, ओके. त्याच्यानंतर फिनिश करायची. बघा आता पहिले आपण हे सर्कल एक्सक्लूड करणार. एक्सक्लूड रिजन बाउंड्री, हा रिजन घ्या, हा रिजन घ्या. बघा आता इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 24. इथं टाकायचं 24. आणि त्याच्यानंतर टॉपचं तुम्ही तुमच्या मनानं किती पण टाकू शकता, तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं. कारण सबस्ट्रॅक्ट करायचं आहे मटेरियल, सबस्ट्रॅक्ट, ओके. बघा हे होल झाले. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्सक्लूड. आता हे हा रिजन बघा. आता इथं जायचं अंटिल नेक्स्ट. इथून सॉरी इथं व्हॅल्यू टाका, डायरेक्ट व्हॅल्यू बघा. आता हा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं किती व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. इथून एवढं डिस्टन्स किती आहे 36, इथं टाकायचं 36. आणि त्याच्यानंतर इथं टाकायचं 46 आलं. आणि इथं काय करायचं, सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. बघा हे काय म्हणणार, आता इथं मटेरियल सबस्ट्रॅक्ट झालं बघा. आता बघा आपल्या इथं बाहेरच्या बाजूला काय करायचं आहे, रेडियस द्यायचं आहे. मग काय करायचं, स्केच केल्यानंतर बघा एक सर्कल ड्रॉ करायचं. आता बघा इथं रेडियस किती दिलेलं आहे 54. मग 54 रेडियस असलेलं सर्कल म्हणजे 54 × 2 करायचं आणि ड्रॉ करायचं. ड्रॉ केलं. आता बघा याला काय करायचं, डायमेन्शन कन्स्टंट यूज करून काय करायचं, सेंट्रलाइज घ्यायचं. आणि
ठीक आहे, सेंटरला आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्रोजेक्ट ऑन प्रोजेक्टेड कर कमांड यूज करायची. आणि इथं क्लिक करायचं. ही एक लाईन, दुसरी लाईन आणि ओके करायचं. मग इथं लाईन आलेली आहे. आता बघा, यांना तुम्ही इथं डायरेक्ट कनेक्ट पण करू शकता किंवा असं थोडंसं बाहेर घ्यायचं त्या. नाही तर मग इथं काय करायचं, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. बघा, अंदाजी करायची, तिथलं काही असं स्पेसिफिक डायमेन्शन नाही घ्यायची. आणि इकडच्या बाजूला पण एक अंदाजी लाईन ड्रॉ करायची. अंदाजी म्हणजे तिला काही असं स्पेसिफिक डायमेन्शन नाही. नंतर एक्सटेंड कमांडवरती जायचं, याला एक्सटेंड करायचं. त्याच्यानंतर इथं पण एक्सटेंड. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याला पण एक्सटेंड करायचं. नंतर हे पण एक्सटेंड करायचं. ओके. आता ट्रिम कमांड ऑन करायची. हे ट्रिम, हे ट्रिम. त्याच्यानंतर इकडच्या बाजूचं पण ट्रिम करून टाकायचं. हे पण ट्रिम करायचं. त्याच्यानंतर हे सगळं ट्रिम करायचं. नंतर इथं ट्रिम करायचं. हे पण ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे. इथं बघा, ही थोडीशी एक लाईन राहिली, तिला पण ट्रिम करून टाका. ठीक आहे. आता याला काय करायचं, फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर ना बघा, हा जो रिजन आहे आपल्याला एक्सक्लूड करायचा. जायचं रिजन बाउंड्री, हा एक आणि हा 2. आणि इथं टाका बघा 24 आणि सबस्ट्रॅक्ट. हा काय झाला, आपला सबस्ट्रॅक्ट झाला. बघा, आता त्याचं जे हेड आहे, आता हेडला एक होल आहे. हे काय ऑइल होल आहे. कशाचे, इथं ऑइल होल आहे बघा छोटंसं. त्याचं डायमीटर इथं 8 दिलेलं आहे मोठ्याचा, आणि छोट्याचं डायमीटर दिलेलं नाही. तर तो इकडे दिलेला असेल, किंवा इथं तर काही दिलेलं नाही. इथं फक्त एकच डायमीटर शो केला आहे आउटसाईडचा, तो 8 mm. आणि इन बिटवीन हे काही ऑइलचं होल आहे, तर त्याचं इथं डायमीटर दिलं नाही, तर आपण ते 6 mm घेऊन टाकू. ठीक आहे. तिकडे याच्यामध्ये दाखवलेलं नाही, तर आपण तो एक 8 घेऊ आणि एक 6 घेऊ. ठीक आहे. तर मग काय करायचं आता, नेक्स्ट बघा, आता स्केच म्हणायचं परत. स्केचच्या पहिले एक डॅटम प्लेन घ्यायचं. काय घ्यायचं, डॅटम प्लेन. बघा, डॅटम प्लेनवरती क्लिक करायचं. नंतर हा प्लेन, आणि त्याच्यानंतर बघा इथं हा जो सेंटर पॉईंट आहे, इथपासून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, 48. बघा 48 कसं काय, कारण की हा जो डायमीटर दिलेला आहे, हा जी रेडियस दिली ती किती, 48 आहे. म्हणून काय करायचं, डॅटम प्लेनमध्ये इथं 48 टाकायचं आणि ओके करायचं. बघा, आता इथे एक डॅटम प्लेन आला. नंतर स्केच आणि हा डॅटम प्लेन सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. केलं. नेक्स्ट बघा, इथं 2 होल ड्रॉ करायचे. एक आहे 8 डायमीटरचं आणि दुसरं आहे 6 डायमीटरचं. ठीक आहे. आता याला कन्स्टंट यूज करून काय करायचं, आणि फिनिश करायचं. पहिले हे होल एक्सक्लूड करायचं. बघा, इथे 0 टाका, याची डायरेक्शन रिव्हर्स करा, आणि याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट करून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सक्लूड आणि रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. त्याची डेप्थ दिलेली बघा, इथं डेप्थ किती दिलेली, 16. इथं टाकायचं 16 आणि सबस्ट्रॅक्ट. ओके. बघा, अशा प्रकारे काय झालं, होल क्रिएट झालं. बघा, आता हे जे डॅटम प्लेन आपण स्केचेस काढले ते हाईड करा.
बघा हाईट गेले. अशा प्रकारे आपला हा पार्ट रेडी झाला. ही काय टॉपची कॅप आहे, काय कॅप. याला सेव्ह करायचं.